Phylum Annelida. Example earthworm, leech and nereis. नेक्स्ट फायलम आहे फायलम ॲनेलिडा. ॲन्युलस मीन्स रिंग. ह्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. सो कॉमनली नोन ॲज रिंग वॉर्म ऑर सेगमेंटेड वॉर्म. त्यांच्या बॉडीवरती रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे ही ॲनिमल्सची बॉडी आहे आणि याच्यावरती असे सेगमेंट्स असतात, असे कप्पे असतात. याला रिंग किंवा सेगमेंटेड वॉर्म असं म्हटलं जातं. फर्स्ट वन वी सी हॅबिटॅट. आता ह्यांचं प्रत्येकाचं थोडंसं हॅबिटॅट वेगवेगळं आहे. ह्याच्यामध्ये मोस्टली दे आर फ्री लिव्हिंग, म्हणजे पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती सॉईलमध्ये वगैरे राहणारे असतात. सम आर ॲक्वेटिक, मग त्याच्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये काही राहणारे आहेत, काही मराईन वॉटरमध्ये राहणारे आहेत, गोड्या पाण्यामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे आहेत. मग त्याचं एक्झाम्पल फ्रेश वॉटरमध्ये राहणारे हिरुडिनारिया, म्हणजेच त्याला आपण लीच म्हणतो, जळू. आणि मराईन वॉटर जे त्या ठिकाणी खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे, समुद्रामध्ये राहणारे, त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं आहे नेरीस. ओके. आता जे लीच आहेत ते एक्टोपॅरासिट असतात. एक्टोपॅरासिट म्हणजे बॉडीच्या वरती, स्किनवरती राहून ते ह्युमन बिईंग असतील किंवा अदर काही ॲनिमल्स असतील त्यांच्या बॉडीवरती राहून त्या ठिकाणी ते विथ द हेल्प ऑफ सकर्स दे कॅन बी अटॅच्ड टू द स्किन अँड दे कॅन इझिली सक द ब्लड. सो दीज आर कॉल्ड ॲज द एक्टोपॅरासिट. त्याचबरोबर कॉमन नेम सेगमेंटेड वॉर्म किंवा रिंग वॉर्म असं आपण म्हणतो याला. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, मीन्स दे कॅन डिवायडेड इंटू 2 parts and these parts are similar. Then coelomate means body cavity is present. Triploblastic, ectoderm, mesoderm and endoderm, these 3 layers are present, so called as the triploblastic. Organ system level means in the Annelida phylum the organism is made up of various system, that is circulatory system, digestive system, respiratory system, and so these are called as the organ system level. Means organization, level of organization, it is organ system level. Then कॅरेक्टरिस्टिक फीचर, त्याचं मोस्टली महत्त्वाचं जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते आहे मेटॅमेरिक सेगमेंटेशन. आता मेटॅमेरिक सेगमेंटेशन म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी आपण म्हटलं मगाशी की बॉडीवरती रिंग्स किंवा हे सेगमेंट्स असतात. हे जे सेगमेंट्स आहेत ते बॉडीच्या वरती पण असतात आणि बॉडीच्या आतमध्ये सुद्धा त्या ज्या रिंग्स आहेत, त्या ज्या सेगमेंट्स आहेत आपल्याला दिसतात इंटरनली अँड एक्सटर्नली. They can see and so it is called as the metameric segmentation. आपण पाठीमागच्या प्लॅटीहेल्मिंथिस फायलममध्ये एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, टेपवॉर्म. टेपवॉर्मवरती पण बॉडीवरती सेगमेंट्स आहेत किंवा त्या रिंग्स आहेत, पण त्या फक्त एक्सटर्नली आहेत. ते डू नॉट सी द इंटरनली अँड सो दे आर इन्क्लुडेड इन प्लॅटीहेल्मिंथस. त्याच्यानंतर लोकोमोशन help of longitudinal and circular muscles. आता यांच्यामध्ये जे लोकोमोशन आहे ते लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्सच्या मदतीनं होत असतं. म्हणजे या ठिकाणी स्नायू, बॉडीच्या दोन्ही बाजूला ह्या ठिकाणी ह्यांना स्नायू असतात. दीज आर द लॉन्जिट्युडनल मसल्स अँड सर्क्युलर मसल्स, हे असे मसल्स आहेत. ह्या मसल्समुळं ह्या ठिकाणी ते काय करू शकतात, मुवमेंट करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. मसल्स आर हेल्प्स फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन अँड सो दीज आर ऑल्सो हेल्प्स फॉर द लोकोमोशन. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये जे एक्झाम्पल आहेत ह्याचे, त्या वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये थोडे वेगवेगळे ह्यांचे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत. मग त्याच्यामध्ये अर्थवर्ममध्ये आहे CT. अर्थवर्ममध्ये कोणता आहे, CT.
हे आपल्याला MCQsला वगैरे विचारलं जातं, महत्त्वाचं आहे हे. अर्थवर्ममध्ये CT लोकोमोटरी ऑर्गन. त्याच्यानंतर नेरिसमध्ये पॅरापोडिया. हा नेरिस आहे, तर ह्याच्या बाजूला हे असं सिलियासारखं जे स्ट्रक्चर दिसतं ह्याला पॅरापोडिया म्हटलं जातं. हे कारण नेरिस जे आहेत ते मोस्टली मराईन वॉटर ॲनिमल आहे आणि त्यामुळं ह्या ठिकाणी ह्याला मुवमेंटसाठी पॅरापोडिया असतात. त्याच्यानंतर सकर्स मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लीच, जळू, जो एक्टो पॅरासाईट आहे. जळू हा आपण एखाद्या वेळेस कुठंतरी डोंगरावरती किंवा जिथं त्या ठिकाणी चिखल वगैरे जास्त असतो त्या ठिकाणी आपण गेलो किंवा ज्या ठिकाणी धबधबा असतो त्या ठिकाणी आपण गेलो की त्या आपल्या पायाला वगैरे कधीतरी तो हा जळू लागतो. म्हणजे तो आपल्या पायातलं जे काही ब्लड आहे ते त्याचं अन्न असतं आणि ते अन्न तो शोषून घेण्यासाठी आपल्या पायाला लागतो आणि त्या ठिकाणी त्याच्या बॉडीला जे सकर्स असतात जे त्याच्या अटॅचमेंटसाठी मदत करत असतात आणि ते स्किनला आपल्या अटॅच केले की ते लवकर निघत नाही आहेत. ते सकर्स त्या ठिकाणी त्याला चिकटून राहण्यासाठी मदत करतात आणि जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही तोपर्यंत ते तिथून निघत नाहीत. मग आपण कितीही काढायचा प्रयत्न केला तर ते लवकर निघत नाही आहेत. अँड दीज आर हेल्प्स फॉर द अटॅचमेंट, ऑल्सो हेल्प्स फॉर द मूवमेंट. लीच. देन सर्क्युलेशन, क्लोज्ड सर्क्युलेशन. जास्तीत जास्त ह्या ठिकाणी सगळ्या ॲनिमल्समध्ये इथं क्लोज्ड सर्क्युलेशन असतं. व्हॉट इज मीन बाय क्लोज्ड सर्क्युलेशन? द ब्लड मूव थ्रू द ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्समधूनच ब्लड वाहत असतं, त्याला आपण क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणतो. फक्त लीचेसमध्ये तेवढं ओपन सर्क्युलेशन आहे. बिकॉज ऑफ इन धिस लीचेस देर इज ए बॉडी कॅव्हिटीज आर प्रेझेंट अँड these body cavity are present in all animals, but in the leeches the blood circulate blood vessels and they are also circulate in the body cavity. And so in the leeches open सर्क्युलेशन म्हणजे ब्लड व्हेसल्समधून वाहत ते बॉडी कॅव्हिटीमध्ये पण जातं आणि म्हणून ह्याला ओपन सर्क्युलेशन म्हटलेलं आहे. इथं तसं होत नाही आहे किंवा अर्थवर्ममध्ये किंवा नेरिसमध्ये त्यांच्यामध्ये फक्त ब्लड व्हेसल्समधूनच हे ब्लड वाहत असतं. त्याच्यानंतर रेस्पिरेशन थ्रू बॉडी वॉल. क्युटॅनियस रेस्पिरेशन आहे ह्यांच्यामध्ये. म्हणजे बॉडीच्या वरती जी काही आपली स्किन असते त्याला आपण क्युटॅनियस असं म्हणतो. तर तसंच ह्याच्यामध्ये ह्या ॲनिमल्समध्ये बॉडीच्या वरती ह्या ठिकाणी बारीक त्या छोटे होल्स असतात आणि त्या होल्समधून त्यांचं रेस्पिरेशन एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं. ऑक्सिजन अँड CO2 कॅन बी एक्सचेंज. देन रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनमध्ये बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल दोन्ही आहे. त्याच्यामध्ये बायसेक्शुअल हर्मॅफ्रोडाईट म्हणतो आपण ह्यांना. अर्थवर्म मोस्टली बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी CETला किंवा नीटला प्रश्न विचारला जातो. अर्थवर्म मोस्टली ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा हा अर्थवर्मवरती प्रश्न विचारला जातो. अर्थवर्म हा कसा आहे? बायसेक्शुअल किंवा हर्मॅफ्रोडाईट अँड लीच. दोन एक्झाम्पल आहेत हर्मॅफ्रोडाईटचे, बायसेक्शुअलचे. अर्थवर्म आणि लीच. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात. बायसेक्शुअल आणि युनिसेक्शुअल म्हणजे सिंगल मेल आणि फिमेल सेपरेट. तर त्याच्यामध्ये नेरिस येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सक्रीशन. नेफ्रिडिया. ह्यांच्यामध्ये जसं आपल्या बॉडीमध्ये किडनी हा ऑर्गन आहे. कशासाठी? एक्सक्रीशनसाठी. नायट्रोजनस वेस्ट मटेरियल गिवन आउट फ्रॉम द बॉडी इन द फॉर्म ऑफ युरिन, त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. इजेशन ही प्रक्रिया वेगळी आहे. इजेशन म्हणजे अनडायजेस्टेड फूड मटेरियल, जे आपण अन्न खातो त्याचं ज्यावेळी डायजेशन होतं तेव्हा अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे तयार होतं आपल्या ॲनसमधून जे बाहेर पडतं त्याला आपण त्या ठिकाणी इजेशन ह्या असं म्हणतो. आणि एक्सक्रीशन वेगळं आहे, जे ब्लडचं फिल्ट्रेशन होऊन त्याच्यामध्ये जे नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल तयार होतात, युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन. मग ते प्रत्येक ॲनिमल्समध्ये वेगवेगळे आहेत. मॅमल्समध्ये वेगळे आहेत, म्हणजे फायलम ॲनिलिडामध्ये वेगळे आहेत. प्रत्येक ॲनिमल्समध्ये वेगवेगळे एक्सक्रीशन होत असतं वेगवेगळ्या घटकांचं. म्हणजे कोणामध्ये अमोनिया होतं, कोणामध्ये युरिया होतं, कोणामध्ये युरिक ॲसिड फक्त होतं, कोणामध्ये सगळंच होतं, असं वेगवेगळं आहे. तर ह्या ठिकाणी एक्सक्रीशन म्हणजे काय आणि इजेशन म्हणजे काय ह्या दोन्हीमधला फरक आपल्याला माहीत पाहिजे. एक्सक्रीशन दे आर विथ द हेल्प ऑफ नेफ्रिडिया इन ॲनिलिडा फायलम. ॲनिलिडामध्ये जे काही ऑर्गॅनिझम येतील त्यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये एक्सक्रीटरी ऑर्गन एकच असणार आहे, तो म्हणजे नेफ्रिडिया.
ओके. देन डेव्हलपमेंट. आता रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं काही बायसेक्शुअल आहेत, काही युनिसेक्शुअल आहेत. तसंच डेव्हलपमेंटमध्ये बघा डायरेक्ट डेव्हलपमेंट अर्थवॉर्म आणि लीचेसमध्ये आहे, ज्याच्यामध्ये मेल फिमेल एकत्रच असतो. तो हर्मॅफ्रोडाईट ॲनिमल्स आहेतच, पण त्यांच्यामध्ये जे काही गॅमेट फॉर्मेशन होतं आणि त्याच्यापासून न्यू एंगवन्स तयार होतं. दिस इज द डायरेक्ट डेव्हलपमेंट. आणि इनडायरेक्ट नेरीसमध्ये आहे. नेरीसमध्ये ह्या ठिकाणी काय होतं, मेल फिमेल गॅमेट फर्टिलाइज होतात, पण त्यांच्यामध्ये लार्वा फॉर्मेशन होतो पहिल्यांदा. नेरीसमध्ये काय होतं, लार्वा फॉर्मेशन होतो आणि त्या लार्वापासून नंतर त्या ठिकाणी अडल्ट तयार होतो. म्हणून ह्याला कसलं डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. ओके. दिस इज द फायलम ॲनिलिडा. बघा आपण परत एकदा बघूया फायलम ॲनिलिडामध्ये काय काय बघितलं आपण. फायलम ॲनिलिडेचा अर्थ आहे ॲन्युलस मीन्स रिंग. हॅबिटॅट बघा ह्याच्यामध्ये काय मोस्टली फ्री लिव्हिंग असतात, काही फ्रेश वॉटर आहेत, काही मराईन वॉटर आहेत, त्याचबरोबर काही टेरेस्ट्रियल आहेत. मग त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर हिरुडिनारिया लीच आहे, मराईन वॉटरमध्ये नेरीस आहे आणि टेरेस्ट्रियलमध्ये अर्थवॉर्म आहे. ओके. अर्थवॉर्म गांडूळ तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. गांडूळ त्याच्यावरती असे बारीक अशी कप्पे असतात, असे रिंग्ज असतात. कॉमन नेम म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे सेगमेंटेड वॉर्म किंवा रिंग वॉर्म. त्याचबरोबर ते बायलॅटरली सिमेट्रिकल आहेत, सिलोमेट आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि ऑर्गन सिस्टीम लेवल आहेत. सगळे सिस्टीम त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड आहेत. कॅरेक्टरिस्टिक फीचर मेटॅमेरिक सेगमेंटेशन. हा शब्द लक्षात ठेवा की इंटरनली आणि एक्सटर्नली दोन्ही बाजूनी ह्या रिंग्स ह्या सेगमेंट्स दिसत असतात, म्हणून त्याला मेटॅमेरिक सेगमेंटेशन म्हणतात. लोकोमोशन लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल्सद्वारे होत असतं, पण वेगवेगळे ऑर्गन्स आहेत प्रत्येक ॲनिमलमध्ये. अर्थवॉर्ममध्ये सीटी आहे लोकोमोशनसाठी. त्याचबरोबर नेरीसमध्ये पॅरापोडिया हा ऑर्गन आहे आणि लीचमध्ये सकर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्क्युलेशनमध्ये क्लोज्ड सर्क्युलेशन मोस्टली असतं यांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये. फक्त लीचेसमध्ये तेवढं काय असते, ओपन सर्क्युलेशन, म्हणजे सर्क्युलेशन through the blood vessels and then again passed into the cavity. But in the closed circulation, the blood is circulate through the only blood vessels. Respiration through body wall or through cutaneous respiration. Reproduction bisexual earthworm and leech, unisexual nereis. Excretion nephridia, it is very important. Development direct earthworm and leeches मध्ये आहे, इनडायरेक्ट नेरीसमध्ये आहे. ओके. थँक्यू. आता तुम्ही हे लक्षात ठेवायचं की हे जे काही आपण इथं फायलम्स सगळे आता घेत आहोत, ह्या फायलम्सचं जे नोट्स आहेत हे जे मी त्या ठिकाणी तुम्हाला ह्या बोर्डवरती जे काही लिहून देत आहे हे सगळं पुस्तकातलंच आहे, काही वेगळं नाही आहे. फक्त पुस्तकात निबंध वजा दिलेला आहे, हे मी तुम्हाला पॉईंट्स करून थोडंसं वेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी हे दिलेलं आहे आणि हेच तुमच्या नोट्स असतील. तुम्ही वहीमध्ये ह्या सगळ्या फायलमच्या नोट्स तुमच्या असल्या पाहिजेत. वेगळ्या नोट्स द्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला. ओके. आणखी एक सिस्टीम आहे याच्यामध्ये नर्वस सिस्टीम. इन द नर्वस सिस्टीम मीन्स फायलम ॲनिलिडा ह्या ॲनिमल्समध्ये नर्व रिंग आणि व्हेंट्रल नर्व कॉर्ड येतो. नर्व रिंग म्हणजे ह्या ठिकाणी हा जो गोलाकार भाग असतो ह्याला नर्व रिंग म्हटलं जातं. आणि हा जो गोलाकार भाग आहे तो माउथच्या वरती इथं असा असतो आणि बरोबर मधून हा एक नर्व कॉर्ड असतो आणि हा व्हेंट्रल साईडला असतो, म्हणजे पाठीमागच्या बाजूला असतो. अँड दिस नर्व कॉर्ड इट इज सॉलिड अँड गँग्लिओनेटेड म्हटलेलं आहे. म्हणजे हा थोडासा टणक असतो, ब्लॅक कलरमध्ये तो दिसत असतो आपल्याला नर्व कॉर्ड. तो सॉलिड असतो आणि तो गँग्लिओनेटेड म्हटलेलं आहे. गँग्लिओनेटेड ह्याचा अर्थ काय, तर ह्याच्यावरती असे छोटे छोटे आपल्याला आउटग्रोथ दिसत असते, ह्याला गँग्लिया म्हणतात. गँग्लिओनेटेड नर्व. जसं आपल्या ह्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण, तसं ह्यांच्यामध्ये हा नर्व कॉर्ड असतो आणि ह्या नर्व कॉर्डमध्ये ह्या ज्या गँग्लिया असतात ह्या गँग्लियाकडूनच नर्व्स सप्लाय होतात बॉडीकडं आणि त्यामुळे त्यांना ते सेन्सेशन होत असतं. ओके.